हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा. तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम कांदा भाजून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि ते एका कढईमध्ये घातलेले आहेत. आता इथे मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे, परंतु त्यापूर्वी थोडासा कांदा हलवून घ्यायचा, त्यामुळे कांदा लवकर भाजला जातो. तर इथे मी आता 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे. आता नीट कांदा भाजून घ्यायचा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे कांदा भाजून झाल्यानंतर आपण साधारणपणे 2 छोट्या वाट्या मटकीची डाळ इथे घालून घ्यायची आहे. कांदा लालसर भाजून घ्यायचा. आणि तुम्ही यापूर्वी कधी डाळ कांदा बनवला आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच डाळ कांदा बनवत असाल तर नक्की अशा प्रकारे डाळ कांदा बनवा. ही खूपच सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आता इथे आपण डाळ कांदा भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 1 तांबे मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथे मी आता 2 चमचे लाल तिखट घालून घेणार आहे. आता इथे आपण साधारणपणे 15 ते 20 मिनटं हा डाळ कांदा शिजवून घ्यायचा आहे. आणि मी इथे सर्व पाणी आटल्यावरतीच गॅस बंद करणार आहे. आता इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार. तुम्ही पाहू शकता साधारणपणे 7 ते 8 मिनिटानंतर आता आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊन शेंगदाण्याचा कूट इथे घालून घेतलेला आहे. आता ते नीट मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर साधारणपणे 10-15 मिनिटे हा डाळ कांदा शिजवून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता आपल्या डाळ कांद्याला रंगही खूप छान आलेला आहे आणि हा खायलाही खूप भारी लागतो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मी खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्याही नक्की पहा. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला डाळ कांदा रेडी आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला काय कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.